मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 1,07,00,000 महिलांच्या बँक खात्यात पहिला हप्ता हा 3,000 रुपयाचा जमा करण्यात आलेला आहे। मित्रांनो, तरी देखील महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 27 लाख बहिणी या आज देखील लाभापासून वंचित आहेत। त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, या दरम्यान नागरिकांमध्ये एक चर्चा रंगलेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 बाबत। मित्रांनो, जर आचारसंहिता लागली तर लाडकी बहीण योजनेवर आचारसंहितेचा काय परिणाम होईल याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागलेली आहे। याबाबत काही न्यूज पोर्टल हे आचारसंहिता ही ऑक्टोबर महिन्यामध्ये लागेल याची देखील शक्यता व्यक्त करत आहेत। मित्रांनो, काही कारणास्तव जर निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली तर लाडक्या बहीण योजनेवर या आचारसंहितेचा काय परिणाम होईल हे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो, खूप माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे। भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र निवडणूक आयोग यांनी कल्याणकारी योजनेबाबत आचारसंहिता लागल्यावर कोणत्या निर्देशांचे पालन करावे याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। आपली लाडकी बहीण योजना ही देखील एक कल्याणकारी योजना आहे। त्या अनुषंगाने आपण भारत निवडणूक आयोगाचे निर्देश पाहणार आहोत। कल्याणकारी योजना व शासकीय कामकाजाबाबत आयोगाचा पहिला निर्देश आपण पाहूया। 1. सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाच्या मतदारांवर प्रभाव पडेल असे नवीन प्रकल्प किंवा कार्यक्रम किंवा कोणत्याही स्वरूपातील सवलती किंवा वित्तीय अनुदाने घोषित करणे अथवा त्याची आश्वासने देणे किंवा त्याची कोनशिला बसवणे इत्यादीस मनाई करण्यात आलेली आहे। विधानसभा पावसाळी अधिवेशनात योजनेची घोषणा व सुरुवात करण्यात आलेली आहे, म्हणून लाडकी बहीण योजनेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही। हे निर्बंध नवीन योजना व तसेच चालू असलेल्या योजना यांना सारखेच लागू असतील, परंतु याचा अर्थ असा नाही की ज्या योजना अगोदर पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत अशा राष्ट्रीय, प्रादेशिक किंवा राज्य उपयोगी योजना त्यांचा उपयोग किंवा काम लोकहितार्थ थांबवले पाहिजे किंवा विलंबित केले पाहिजे। आदर्श आचारसंहिता अंमलात आल्यामुळे अशा योजना कार्यान्वित राहत नाहीत किंवा त्या ठप्प होतात अशी कोणतीही सबब सांगता येऊ शकत नाही। त्याच वेळी अशा योजनांचे कार्यान्वयन कोणत्याही राजकीय यंत्रणेस सहयोगी करून घेतल्याशिवाय व कोणताही गाजावाजा न करता किंवा कोणताही समारंभ न करता नागरी प्राधिकरणाकडून करण्यात आलेला आहे। सदर तिसऱ्या तरतुदीच्या लाडकी बहीण योजनेवर कोणत्याही स्वरूपाचा परिणाम होणार नाही। योजना ही चालू राहणार आहे। या तरतुदीनुसार योजनेला या काळात नवीन निधी मंजूर होणार नाही। जेवढा निधी शिल्लक आहे त्यात ही योजना राबवली जाईल। योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली आहे, म्हणून या तरतुदीच्या योजनेवर कुठलाही परिणाम होणार नाही। म्हणून मित्रांनो, जेवढ्या बहिणींचे अर्ज हे अप्रूव्ह झाले असतील व काही कारणास्तव त्यांना पैसे जमा झाले नसतील तर त्या बहिणींच्या खात्यात लवकरात लवकर पैसे हे जमा होतील।